गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज की नाही हरतालिका आहे आणि हरतालिकेच्याच दिवशी मी बाप्पांना घरी घेऊन आले होते की म्हटलं दुसऱ्या दिवशी ना खूप गर्दी असणार आहे. तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. त्यानंतर म्हटलं चला घरी आल्यावर ना मला पूजेची तयारी करायची होती आणि आहोंना जायचं होतं ऑफिसला. तर मग काय इकडे मस्त साडी वगैरे काढली, त्यानंतर ज्वेलरी काढली आणि म्हटलं चला मला ना व्हिडिओ पण करायचा होता. तर त्यासाठीच इकडे माझं चाललेलं होतं आवराआवर आणि म्हटलं चला दुपारून पूजा वगैरे करून घेऊया. तर आम्ही की नाही सगळ्या बिल्डिंगच्या बायका वगैरे एकत्रच करणार होतो. पण झालं असं ना की एका ताईची तब्येत खराब झाली आणि मग त्यामुळे काही जमलंच नाही. तर म्हटलं चला आपणच घरी करून घेऊया. असंही मी दरवर्षी घरीच करायची. तर इकडे माझा ना इतका पसारा काढून ठेवला होता मी आणि तेच म्हटलं थोडंसं शूट करूया आणि त्यानंतर दुपारी मग करूया म्हटलं पूजा. दुपारी म्हणजे 11-11:30ला मी केलीच होती. कारण मग सकाळचा वेळ माझा बाहेरच गेला आणि त्यानंतर एक व्हिडिओ पण मला करायचा होता आणि तसला व्हिडिओ मी ना पहिल्यांदाच म्हणजे ट्राय केला. तर म्हटलं चला करून बघूया. तर शॉर्ट्समध्ये टाकलाच आहे आणि भरपूर अशा तुम्ही म्हणजे त्या व्हिडिओला छान असं प्रेम केलं, भरपूर असे लाईक आलेले आहेत. तर चला इकडे आता मी चौरंग वगैरे मांडून घेतलाय, त्यावर लाल कापड टाकलंय आणि सखी पार्वतीच्या मूर्ती आणल्या, दोघं जवळ ठेवल्या. त्यानंतर आता मी माझ्या पद्धतीनेच पूजा मांडत असते. आपण या पूजेला कसं गुरुजींची वगैरे काही आवश्यकता नसते. जर का नसतील गुरुजी तरी आपण स्वतः करू शकतो ही पूजा घरच्या घरी. तर पत्री वगैरे सगळं मी घेऊन आले होते येताना आणि इकडे आता कापसाचं वस्त्र मी सखी पार्वतीला घातलंय. त्यानंतर 2 वेगवेगळ्या पूजा मांडल्या ज्या आपल्याला बाहेरूनच मिळतात, म्हणजे हळकुंड, सुपारी वगैरे ते सगळं सोबत मिळतं. त्यानंतर दिवा ठेवलाय आणि एका बाजूला हळदी कुंकवाची कुंरी ठेवली. त्यानंतर इकडे 5 फळं ठेवलेत. खूप जास्त काही मोठी पूजा नसते, मोजकी जशी पूजा असते आपण घरच्या घरी छान असं करू शकतो. आणि महादेवांची पिंड तयार करून घ्यायची असते आपल्याला. तर वाळू किंवा मातीने आपण तयार करू शकतो. तर आमच्या इकडे तर आता वाळू वगैरे मला काही मिळाले नाही. तर म्हटलं चला तुळस आहे ना माझी कुंडीतली, तर त्यातलीच मी वाळू आपलं माती घेतलेली होती आणि त्याचीच मी पिंड तयार करून घेतली. तर म्हटलं चला छान पूजा मांडून झाली, पिंड पण तयार करून घेतली आणि त्यानंतर मग कपाळी हळदी कुंकू लावलं. त्यानंतर पिंडीला मस्त असं पंचामृत तयार केलं होतं, तर त्याने अभिषेक केला. त्यानंतर साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे, बेलपत्र वाहून द्यायचंय आणि जी आणलेली पत्री ती एक एक करून आपल्याला वाहून द्यायची आहे. नंतर थोडी पत्री उरली होती ती पण मी वाहून दिली महादेवाच्या पिंडीवर. त्यानंतर कथा वाचून घेतली. माझ्याकडे पुस्तिका नाहीये तर मी मोबाईललाच लावली होती आणि ऐकून घेतली. छान अशी आपली पूजा पूर्ण झालेली आहे हरतालिकेची. आणि त्यानंतर म्हटलं चला मला की नाही पूजा झाल्यानंतर चौरंगाचं आसन पण शिवून घ्यायचं होतं आज. कारण आता उद्या बाप्पा बसणार आहेत, मग त्यामुळे म्हटलं चला ते पण करून घेऊया. तर इकडे आता दिवा ओवाळून घेतला, त्यानंतर धूप वगैरे दाखवलं बाप्पाला आणि म्हटलं आता पूजा झाली की मस्त काहीतरी खाऊया आणि त्यानंतर म्हटलं हा उपवास तर दुसऱ्या दिवशी सुटतो, म्हणजे बाप्पा बसतात ना त्यानंतरच हा उपवास सुटतो. तर मग ते सगळं पूजा वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत दीदी आली, तर दीदीने माझे थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवले की मम्मा तू छान दिसतेस, तर मग आपण करूया थोडेसे व्हिडिओ वगैरे. म्हटलं ठीक आहे. आणि कसं आहे ना की मुली पाहिजेच असतं बरं का, मुलींना लय हौस असते. माझं मम्मी नटली की लगेच ती मला म्हणते की मम्मी चल तुझे व्हिडिओज वगैरे काढून देते, फोटोज काढून देते. मग आता मी की नाही थोडासा एक ड्रायफ्रूटचा लाडू खाल्ला, एक शेंगदाण्याचा लाडू खाल्ला आणि मग माझ्या कामाला लागले. तर मी असं हे कापड घेऊन आले होते आणि म्हटलं याचं की नाही मस्त असं आसन शिवून घ्यावं आणि रेड आणि येलो कलरमध्ये असं कॉम्बिनेशन मी केलेलं होतं. तर पटकन मग दोरा वगैरे लावला आणि त्यानंतर म्हटलं चला आता शिवून घेऊया. तर दुपारचा वेळ होता माझ्याकडे आणि त्यानंतर मग इतर कामांना लागूया म्हटलं. मी मोदक वगैरे करणार होती दुपारी, पण म्हटलं नको, मस्त दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर उठू आणि मस्त फ्रेश ताजे ताजे मोदक करूया म्हटलं बाप्पांसाठी. आणि तळणीचे मोदक होते, तर म्हटलं वेळ लागतो म्हणून आदल्या दिवशी करून ठेवूया म्हटलं. पण म्हटलं जाऊ दे, होईल उद्या सकाळी लवकर उठलं तर. कारण मूर्ती वगैरे पण आणली गेली होती, फक्त पूजेचं साहित्य आणायचं होतं. तर इकडे की नेहमी कट करून घेतलं चौरंगाचं माप घेऊन आणि त्यानंतर ही जी चून वगैरे करून घेतली आणि अशी लेस आपण तयार करून घेतली. जे फ्रिल तयार झाली ती आता तीच आपण या रेड कापडाला जॉईन करून घेणार आहे. तर सुलट बाजू ठेवली आहे आणि आपल्याला शिवून घ्यायची आहे. तर पूर्ण असं शिवून घेते आणि कुठलाही कलर आपण वापरू शकतो, खूप सुंदर दिसतो. पण रेड आणि येल्लोचं जे कॉम्बिनेशन होतं ना ते फारच सुंदर दिसतं. त्यामुळे म्हटलं चला रेड आणि येल्लो आपण वापरूया म्हटलं कापड.
तर या ठिकाणी आता पूर्ण शिवून घेते मी आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा असं काही रेडी झालेलं आहे आपल्या चौरंगाच्या मापानुसार. आणि त्याला की नाही आता आतमध्ये म्हणजे रेड कलर ना त्यावर मी स्वस्तिक करून घेणार आहे. म्हटलं स्वस्तिक छान वाटेल. तर गोल्डन कलरची माझ्याकडे लेस होती आणि त्याच्यानेच मी स्वस्तिक करणार आहे. तर थोडासा मोठाच घेणार आहे, म्हणजे कसं की मधोमध येईल ना तो चौरंगावर टाकल्यावर तर छान दिसेल. तर या ठिकाणी आता घेतलाय मी 6x6चा असं आखून घेतलं आणि त्यानंतर मग स्वस्तिकच्या रेषा दिल्या 2.5x2च्या आणि एक समान असा मधोमध बरोबर मध्य काढून घेतला आणि त्यानंतर मग स्वस्तिक त्याच्यावर आखून घेतला आणि मग त्यावरच आपल्याला वरून लेस लावायची. तर गोल्डन कलरची लेस आहे माझ्याकडे, तर तीच लावणार आहे. तर या बाजूला बघा आता गोल्डन कलरची लेस थोडा तुकडा उरलेला होता माझा, ब्लाऊजसाठी आणली होती मी आणि तीच मी आता इथे लावणार आहे. तर लावल्यानंतर बघा इतकं सुंदर असं आसन तयार झालं ना घरच्या घरी. तर बाहेर घ्यायला गेलं ना तर खूप महाग पडतं, त्यामुळे म्हटलं चला. आणि हे कापड सुद्धा देवाचंच होतं आणि हे लेस वगैरे लावून हे येलो कलरचं कापड बघा किती छान दिसायला लागलंय. चौरंगाचं आसन आपलं रेडी झालेलं. तर घरच्या घरी अगदी आपण म्हणजे मला हार्डली पाऊण तास लागला फक्त शिवायला आणि रेडी झालं. त्यानंतर मला लक्षात आलं की गिरणीवर माझं दळण होतं गव्हाचं ठेवलेलं आणि पाऊस अजिबात थांबायला तयार नव्हता आणि गाडीवर गेले असते तर ओली झाले असते. म्हटलं जाऊ दे आता, मी राजलाच घेऊन गेले रिक्षावर आणि मांडला मी दळण आणि म्हटलं चला दुसऱ्या दिवशी पप्पांची गडबड असणार आहे, त्यामुळे मग तीच रिक्षा आम्ही रिटर्न आणली आणि तोपर्यंत बराच वेळ झाला होता, 7 वाजले होते. तर म्हटलं चला घरी आले आणि आता म्हटलं स्वयंपाकाच्या आधी की नाही हे थोडंसं बाप्पाचं डेकोरेशन मला करून घ्यायचं होतं. तर असे काही कमळाच्या ह्या लळी आणल्या होत्या मी आणि त्याच मी फ्रंटला अशा लावणार होती. आसनावर टाकायचा जो कापड आहे ना तो पण आपण मीटरवर आणलेला आहे. जवळजवळ 4 मीटर कापड आणला होता मी आणि बाप्पांची मूर्ती फक्त आणून ठेवलेली आहे. तर स्थापना पण उद्या करणार आहेत, तर म्हणून मग आज झाकून वगैरे ठेवले. तर म्हटलं चला इथे लावून घेऊया. तर टाचन पिनच्या मदतीने असं व्यवस्थित मी लावून घेतलं. कारण कसं आहे की अहो पण लेट आल्यानंतर मग थकून जातात आणि त्यांना पण काही मग म्हणजे वेळ नसतो. तर म्हटलं बाकीचं खूप काही जास्त आपल्याला करायचं नाहीये, जास्त बटबटीत ऑलरेडी आसन आपलं मोठं आहे, त्यामुळे मग मी फक्त फ्रंटला हे कमळ जे आहेत ना तर त्या लळी लावून देणार होते. तर अशा मी 6 लळी आणल्या होत्या त्या आणि फ्रंटला छान वाटतील म्हटलं. तर तेच चाललं होतं माझं आणि मुलं तर म्हणत होते की आम्ही घरी करू डेकोरेशन, हे करू ते करू आणि बघा कोणाचं काही नाही, बसले अभ्यासाला आणि माझं चाललंय इकडे. तर लावून दिल्या मी माझ्या पद्धतीने. कशा वाटताय नक्की मला सांगा. आणि खाली त्यांना अशा घंटा आहे ना तर खूप छान वाटत होत्या. त्यानंतर मग एका बाजूला स्वयंपाकाचं माझं लावलेलंच होतं मी आणि म्हटलं चला बाकीचं होईपर्यंत भाजी वगैरे तोपर्यंत आपण खोबरं वगैरे कट करून घेऊया म्हटलं आणि सारण तरी करून ठेवून देऊया. कारण मला दुसऱ्या दिवशी मोदक करायचे होते. मग सकाळी अजून तेवढा वेळ माझा गेला असता. तर आता काही 9:30 वाजले होते, तर म्हटलं अर्धा पाऊण तासात होऊन जाईल सारण. मग खोबरं कट केलं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर कसं आहे ना की म्हणजे उकडीच्या मोदकला एवढा काही वेळ लागत नाही, पण ते तळणीच्या मोदकला जास्त वेळ लागतो, म्हणून सकाळी खूप वेळ जाईल. म्हणून मग म्हटलं चला आताच करून घेऊया. गूळ इकडे मी चिरून घेतला, त्यानंतर खोबरं पण बारीक करून घेतलं, दोघं एकत्र केलं, थोडंसं तूप टाकलं त्यामध्ये आणि ओलं खोबरं असलं ना की अजून छान होतं. पण मग ओलं खोबरं नव्हतं माझ्याकडे, तर म्हटलं चला खोबऱ्याच्या वाट्याच होत्या मग त्या कट करून मी टाकून घेतल्या. त्यानंतर वेलची पावडर टाकली आणि त्यानंतर कालून घेतलं व्यवस्थित आणि 1-2-3 मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचंय. तर इकडे मी गॅस बंद करून दिला होता, कारण मला ना वेलचीची डब्बीच मिळत नव्हती माझी, तर म्हणून म्हटलं पहिले ना वेलचीचं काढून घेऊया, नाहीतर मग माझं ते सारण म्हणजे जळेल, म्हटलं खाली लागून जाईल म्हणून. मग छान असं परतून घेतलं, मस्त सारण आपलं तयार झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.